हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एमबी अकॅडमी. मित्रांनो, मायसेल्फ एमबी पाटील सर. आणि आज आपण राज्यसेवेचे काही पीवायक्यू डिस्कशन करणार आहोत. आपण राज्यसेवेचे पीवायक्यू डिस्कशन करणार आहे, पण थोडे आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी कडे पण आपले थोडंसं टिल्ट होणार आहे. सांगण्याचा हेतू एवढाच की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जरी मी इथं प्रश्न आणला असेल तरी पण आपल्याला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या काहीतरी आपल्याला ओव्हरलॅपिंग ह्यामधून तुम्हाला बघायला मिळेल. मी आता सांगताना थोडंसं ओरिएंटेशन मध्ये सांगतो. हा तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल. प्रश्न जो आहे तो तुम्हाला राज्यसेवा प्री एक्झाम 2025 ला प्रश्न विचारलाय. प्रश्नाला थोडंसं मी रीड करतो बघा. प्रश्न असा दिलाय, द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अँड देअर रिस्पेक्टिव्ह मास रेशो. तुम्हाला असं दिलंय की एक वर्ड दिलाय बघा. वर्ड आहे आयसोटोप. काय दिलंय मला सांगा एवढी. आयसोटोप हा जो वर्ड आहे तो आयसोटोप. त्या आयसोटोप वरती आपल्याला प्रश्न इथं विचारलेला आहे. आता काय होतं, हा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारलाय का बघा. एकदा फ्रेमिंग जरा समजून घ्या. आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्यामध्ये एक म्हणजे वेगवेगळे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. त्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहेत आणि ह्या 118 एलिमेंट पैकी आपल्याला या प्रश्नामध्ये एक एलिमेंट विचारला. एका एलिमेंटचं नाव आहे हायड्रोजन. त्या हायड्रोजनचं आपल्याला आयसोटोप आणि त्या आयसोटोपची वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेली आहे. प्रश्नाला जरा फ्रेमिंग आपल्याला वेगवेगळ्या वेने केलेलं आहे. इथं आपल्याला आन्सर जे आहे ते आन्सर आपल्याला काय दिलंय, 4 नंबरचा आहे जे आन्सर आहे. आणि हे आन्सर कसं आलं ते मी जरा थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न मी करेल. ठीक आहे. काय दिलंय बघा. पहिल्यांदा हे समजून घ्या, आयसोटोप म्हणजे नेमकं आहे तरी काय. बरोबर आहे. आयसोटोप म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर आयसोटोप आणि आयसोटोपच्या रिगार्डिंग थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, होतं असं, आयसोटोपचं मिनिंग बघा. आयसोटोप म्हणजे काय. पहिल्यांदा आयसोटोप सांगण्याच्या पूर्वी मी थोडंसं एक बॅकग्राऊंड क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी कोणताही पिरियोडिक टेबलमध्ये कोणताही एलिमेंट आहे त्या एलिमेंटचं मी थोडंसं एक एलिमेंट मी इथं घेईल. एलिमेंटचं नाव आहे हायड्रोजन. एलिमेंटचं नाव आहे हायड्रोजन. हा हायड्रोजन मी इथं नमूद केला. कोणताही तुम्ही एलिमेंट लिहिला तर एलिमेंटचा पहिल्यांदा सिम्बॉल लिहिला जातो आणि त्या एलिमेंटच्या बॉटमचा जो नंबर आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिला 1 नंबर, राईट ना. तर हा जो नंबर आहे त्याला नेहमी नाव द्यायचं बॉटमचा नंबर. बॉटमचा नंबर म्हणजे तळाला असणारा जो नंबर आहे. आणि ह्या एलिमेंटच्या जो डोक्याला जो नंबर मी लिहिणार आहे तो नंबर नेहमी बोललो जातो, आपण त्याला म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. सांगण्याचा हेतू असा, कोणताही एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या बॉटमचा नंबर हा नेहमी ॲटॉमिक नंबर मानला जातो. आणि हा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या टॉपचा जो नंबर आहे त्याला नेहमी ॲटॉमिक मास नंबर बोललं जातं. म्हणजे कोणताही एलिमेंट आहे तर या एलिमेंटचे 2 शब्द तुम्ही थोडंसं ओरिएंटेशन मध्ये लक्ष ठेवा. पहिला आहे बॉटमचा नंबरला ॲटॉमिक नंबर बोललं जातं आणि टॉपचा जो नंबर आहे त्याला ॲटॉमिक मास नंबर बोललं जातं. मराठीमध्ये मी सांगतो, किंवा ॲटॉमिक नंबर बोलतो ना त्याला अणुक्रमांक असं बोललं जातं. आणि डोक्यावरला नंबर जो आहे त्याला म्हणायचं ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर इज नथिंग बट अणुवस्तुमानांक, राईट ना. बरं, हे थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला कळलं. आता आयसोटोपचा कन्सेप्ट आपल्याला थोडंसं इझी जाईल समजण्यासाठी. काय दिले बघा, इथं हायड्रोजनचे वेगवेगळे आयसोटोप दिलेत. आयसोटोप काय, आयसोटोप कोणते कोणते दिलेत बघा. इथं जर बघितलं तुम्ही, हायड्रोजन हा पहिला दिलाय हायड्रोजन 1,1, दुसरा दिलाय हायड्रोजन 1,2 आणि तिसरा दिलेला आहे हायड्रोजन 1,3. हे सगळे हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. बरोबर आहे. मग आयसोटोप कुणाला म्हणायचं, एकदम सिंपल आणि एकदम लेमन लँग्वेज मध्ये सांगतो, हायड्रोजनचे आयसोटोप हे 3 जरी असले तरी पण हा जो हायड्रोजन आहे 1 नंबरचा, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा, हायड्रोजन 3 वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला हे डिस्प्लेमध्ये बघायला मिळतो. आणि ह्या हायड्रोजनची ही 3 रूपं आहेत. त्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलं की हायड्रोजनचा बॉटमचा नंबर आहे त्याला नेहमी काय बोललं जातं, ॲटॉमिक नंबर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, अणुक्रमांक बोललो जातं. बरोबर आहे. आणि टॉपचा जो नंबर आहे म्हणजे डोक्यावरला जो नंबर आहे त्याला नेहमी काय नाव दिलं जातं, ॲटॉमिक मास नंबर बोला, किंवा त्याला नाव द्यायचं अणुवस्तुमानांक, राईट ना. आता इथं आपल्याला काय करायचं बघा, दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचंय. हायड्रोजन 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 ह्यामध्ये मी आता सांगितलं की बॉटमचा नंबर म्हणजे काय, ह्या हायड्रोजनचा इथला जो नंबर आहे बॉटमचा नंबर आहे किती, 1. ह्या हायड्रोजनचा बॉटमचा नंबर आहे किती, अगेन 1. आणि ह्या हायड्रोजनचा बॉटमचा नंबर आहे किती, 1. याचा अर्थ हे तिन्ही वेगवेगळे फॉर्म जरी असले तरी पण ह्या सगळ्यांचा बॉटमचा नंबर मात्र कसा आहे, सेम आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं मला हे कळालं की हायड्रोजनचे बॉटमचे नंबर हे सगळे कसे आहेत, सेम आहेत. आणि हायड्रोजनचा जो टॉपचा जो नंबर आहे कोणता, इथे किती आहे, 1 नंबर आहे. इथं आहे किती मला सांगा, 2 नंबर आहे. इथं आहे किती, 3. याचा अर्थ बॉटमचे नंबर हे सारखे आहेत पण टॉपचे नंबर हे मात्र कसे आहेत, वेगवेगळे आहेत. आणि ज्या वेळेला एखादा एलिमेंट हे असं काहीतरी कॅटेगरी दाखवतो की त्याच्या बॉटमचे नंबर मात्र सेम आहेत आणि टॉपचे नंबर मात्र कसे आहेत, वेगवेगळे, अशा सिनारिओला आपण बोललो जातो आयसोटोप. म्हणजे त्या हायड्रोजन आयसोटोप दाखवतो का, हो डेफिनेटली दाखवतो. हायड्रोजन 1,1, हायड्रोजन 1,2 आणि हायड्रोजन 1,3 हे हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. आणि आयसोटोप का आहेत तर मी एक्सप्लेनेशन सांगितलं. त्यांचा बॉटमचा नंबर कसा आहे, सेम आहे. ज्यांचा बॉटमचा नंबर सेम आहे, ॲटॉमिक नंबर सेम आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर मात्र कसा आहे, वेगवेगळा. म्हणजे काय, त्या पहिल्याचं किती आहे, 1 आहे. त्या दुसऱ्याचा आहे किती, 2 आहे. आणि या तिसऱ्याचा
आहे किती 3, याचा अर्थ ऍटॉमिक मास नंबर वेगवेगळा आणि ऍटॉमिक नंबर मात्र कसा आहे सेम आहे. सेम ऍटॉमिक नंबर दाखवणारे आणि वेगवेगळे ऍटॉमिक मास नंबर दाखवणारे जे काही व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळतील ते म्हणजे काय असणार आहे मला सांगा आयसोटोप. मी इथं हायड्रोजनचे हे 3 आहेत कोणते, एक आहे त्याला मी नाव देणार आहे प्रोटियम, हा जो आहे त्याला नाव द्यायचं ड्यूटेरियम आणि हा जो आहे त्याला नाव द्यायचं ट्रिटियम. हे तिन्ही झाले. आपल्याला इथं प्रश्न काय दिलाय बघा, प्रश्न वेगळ्या टाईप मध्ये फ्रेम केला. आपल्याला आयसोटोप सांगायचे नाही, आपल्याला काय करायचंय, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला थोडं एकच मिनिट, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय आयसोटोप कुठले आहेत हे विचारलेले नाहीत. आपल्याला काय करायला सांगितलंय, हायड्रोजनचे जेवढे काही आयसोटोप आहे त्या आयसोटोप मध्ये ऍटॉमिक मास नंबर जो आहे, ऍटॉमिक मास नंबर जो आहे त्या ऍटॉमिक मास नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, रेशो सांगायचं आहे. काय सांगायचं एवढी मला सांगा, रेशो. मग रेशो काय दिलाय सिंपल, मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की नेहमी हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनचे मी सांगितलं मगाशी, हायड्रोजनला कसं लिहिलं जातं, हायड्रोजन 1 प्रोटियम मध्ये काय असणार आहे हायड्रोजन 1 ड्यूटेरियम मध्ये काय असणार आहे हायड्रोजन 1 आणि 2 असणार आहे. सिमिलर वेने ट्रिटियम मध्ये काय असणार आहे हायड्रोजन 1 आणि काय असणार आहे मला सांगा 3. सांगण्याचा हेतू असा, तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर हे तिन्ही हायड्रोजनचे आयसोटोप जरी असले तरी पण या तिन्ही हायड्रोजन पैकी पहिला जो हायड्रोजन आहे त्याचा ऍटॉमिक नंबर आहे किती 1, हा दुसऱ्याचा सुद्धा आहे किती 1, तिसऱ्याचा आहे सुद्धा आहे किती 1 आणि मी मगाशीच 1-2 मिनिटांपूर्वी सांगितलं कोणत्याही एलिमेंटचा बॉटमचा नंबर हा नेहमी काय बोललं जातं आपण त्याला ऍटॉमिक नंबर. ह्या सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर आहे किती सेम आहे ना, या सगळ्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे पण यांचा टॉपचा जो नंबर आहे तो मात्र कसा आहे वेगवेगळा. बघा जरा तुम्ही इथे बघितलं तर इथं आहे किती 1, इथं आहे किती 2, इथं आहे किती मला सांगा 3. म्हणजे ऍटॉमिक नंबर सेम आहेत, ऍटॉमिक मास नंबर वेगवेगळे आहेत म्हणून त्या हायड्रोजन कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो, आयसोटोपच्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो. पण अगेन प्रश्नाचा आन्सर तुम्हाला ही विचारला नाही, प्रश्नाचा आन्सर विचारला रेशो काय, कुणाचा रेशो विचारलाय, ऍटॉमिक मास नंबरचा विचारला. इथं ऍटॉमिक नंबर नाही विचारला, ऍटॉमिक नंबरचा विचारला असता तर तुम्ही हे खायले आहेत ना, हे 1 नंबर हा 1 नंबर हा रेशो लिहिला असता. आपल्याला विचारलंय कुठला ऍटॉमिक मास नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर हा नेहमी कोणत्याही एलिमेंटच्या डोक्यावरील संख्या असणार आहे. मग ह्या हायड्रोजनची डोक्यावरील संख्या किती आहे 1 म्हणून आपला काय येणार आहे इथं हा 1 आला. 2 नंबरचा आहे किती 2, मग मी इथे काय लिहिणार आहे 2 आणि 3 नंबरला आहे कोणता 3 म्हणून याचा आन्सर काय येणार आहे मला सांगा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. कोणत्याही एलिमेंटचा कोणत्याही एलिमेंट म्हणण्यापेक्षा बरेच एलिमेंट आहेत जे आयसोटोप दाखवतात. फॉर एक्झाम्पल कार्बन देखील आयसोटोप दाखवतो, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन बघितला नायट्रोजन सुद्धा आयसोटोप दाखवतो. पण प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय हायड्रोजनच्या आयसोटोप जे आहे त्या आयसोटोप मध्ये ऍटॉमिक मास नंबरचा रेशो काय करा डिफाईन करा.